आषाढ चालू आहे त्यामुळे मी माझ्या कुलदेवीच्या वाराच्या दिवशी छानपैकी कापण्या तळलेल्या, एका बाजूला कापण्या तळल्या आणि दुसऱ्या बाजूला त्या लगेच संपल्या कारण की त्या खूपच टेस्टी झालेल्या होत्या. तर आज मी तुम्हाला रेसिपी सांगते. तर काय घेतलं, गूळ घेतला, 1 कप गूळ, अर्धा कप इतकं पाणी घेतलं आणि हा गूळ आहे ना तो वितळून घेतला. माझ्याकडे थोडासा पावडरचा गूळ उरलेला होता त्यामुळे मी तो इथे वापरला आणि त्यामुळेच हा कलर आलेला आहे. तुम्हाला जर गुळापासून काही बनवायचं असेल ना तर तुम्ही पावडरवाला जो गूळ मिळतो ना तो बिलकुल घेऊ नका, बिलकुल चांगला नाही लागत. मला तर बिलकुलच नाही आवडला. आता मी घेतलं आहे 2 कप इतकं गव्हाचं पीठ, त्यामध्ये अर्धा कप इतकं बेसन म्हणजे डाळीचं पीठ, त्यामध्ये बडीशोप थोडंसं कुटून घेतली आहे साखरेसोबत, सुंठ पावडर आणि वेलची पावडर अर्धा अर्धा चमचा घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, मिक्स करून घ्यायचं. आणि एका बाजूला जे तेल आहे आपलं खाण्याचं 3 चमचे इतकं तेल कडकडीत गरम करायचं आणि ते ह्या पिठामध्ये ओतायचं, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि पिठाची छान मूठ वळली की हे अगदी तयार आहे. आता ना जे आपण गुळाचं पाणी आहे ना ते वितळून घेतलेलं होता तो पूर्ण गार होऊ द्यायचा आणि गार झाल्यानंतर ह्या पाण्याच्या साहाय्याने हे पीठ संपूर्ण छान मळून घ्यायचं. तर मी जेवढं प्रमाण सांगितलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे. तर तुम्ही ह्याच प्रमाणात घ्या जर तुम्ही करणार असाल तर. आणि जर तुम्ही कापण्या बनवणारच आहात, जर तुम्ही तुमचा जो कुलदैवत आहे त्याच्या वाराच्या दिवशी बनवा. देवाची छान स्वच्छ आंघोळ घालायची, त्यांना छान दिवाबत्ती करायचा, गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर कापण्या तळायला घ्यायच्या असं शास्त्र आहे. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे माहिती नाही, पण मी तर असंच बनवलं होतं. आता ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि हे लाटून घ्यायचं. थोडंसं जर चिकट असेल तर थोडंसं तांदळाची पिठी लावली खाली तर काही हरकत नाही आहे. आता याची जाड किंवा पातळ तुम्हाला जशी हवी, जमत असेल, जसं आवडत असेल तशी पुरी लाटून घ्यायची. थोडीशी खसखस यामध्ये पेरायची, सुरुवातीलाच पेरायची म्हणजे ती व्यवस्थित चिकटली जाते, म्हणजे तळताना ती बाहेर पडणार नाही. तर सगळ्या बाजूने छान अशी खसखस लावली, आधी साईडच्या बाजूने लावायची मग मध्ये लावायची आणि छानपैकी कापण्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या कापून घ्यायच्या. मी ते मीडियमच आकार ठेवलेला आहे आणि ह्या छान अशा तळून घ्यायच्या. तर ह्या तयार झाल्या ना तर चहासोबत कॉफीसोबत खूप छान लागतात. मी जेवढ्या बनवलेल्या होत्या ना तेवढ्या अगदी काही तासांमध्येच संपल्या, म्हणजे 1-2 दिवसातच संपल्या. आणि आता मला त्या पुन्हा बनवाव्या लागणार आहे कारण की घरामध्ये सगळ्यांची डिमांड हीच आहे. तर तुम्ही सुद्धा आषाढ महिन्यात कापण्या नक्की तळा. थँक्यू.